मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेतर्फे प्रशांत पाटील यांना उद्योग भूषण पुरस्कार। श्रीनिवास ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रसिद्ध उद्योजक प्रशांत पाटील यांना उद्योग भूषण पुरस्काराने नुकत्याच पार पडलेल्या जळगाव येथील मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या महाअधिवेशनामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजातील अनेक प्रतिदेश उद्योजक या अधिवेशनात सहभागी झाले होते। निवडक उद्योजकांमधून सांगली येथील प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली। सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या श्री प्रशांत पाटील यांचे आई वडील प्राथमिक शिक्षक होते। नातेवाईकांपैकी कोणीही यापूर्वी उद्योगधंदा केला नव्हता। अशा प्रकारे कोणत्याही व्यावसायिक पार्श्वभूमीशिवाय आणि घरातील कोणाचाही एकही पैसा न घेता तसेच कोणत्याही प्रकारची मदत न घेता व्यवसाय सुरू करून यशाची एक पायरी पार केली आहे। 1999 ते 2003 या काळात मयूर सहकारी दूध संघ कोल्हापूरमध्ये नोकरी करत असताना आपणही काहीतरी वेगळं आणि उत्तुंग करण्याची उमेद स्वस्त बसून देत नव्हती। त्यामुळे 15 ऑगस्ट 2003 रोजी स्वतःचे दूध संकलन केंद्र चालू केले। पहिल्या दिवशी सकाळी फक्त अर्धा लिटर व संध्याकाळी 1 लिटर दूध संकलन झाले। हळूहळू या संकलन संस्थेचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे। जुलै 2023 मध्ये कानडवाडी येथे 4 एकर जागेमध्ये प्रतिदिन 5 लाख लिटर क्षमतेचा दूध प्रकल्प उभा केला। सुरुवातीला अर्धा लिटर दूध संकलन करण्यापासून सुरू केलेला हा व्यवसाय आज 3 लाख लिटर दूध दैनंदिन संकलन करत आहे। यासोबतच आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान राखून श्री प्रशांत पाटील यांची समाजातील असह्य वंचित गरजू लोकांना शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय मदत निरंतर करत असतात। व्यवसायाच्या कक्षा रुंदावताना तरुणांना रोजगार आणि शेतकऱ्यांना कामांमध्ये सुलभता या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून नवीन उद्योग क्षेत्रात पाऊल टाकत आहेत। कोल्हापूर येथे कांचनपूर रोडवर 6 एकर जागेमध्ये पशुखाद्य निर्मिती प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येत आहे। या प्रकल्पातून प्रतिदिन 200 टन पशुखाद्य निर्मिती होणार असून या प्रकल्पामुळे भागातील शेतकऱ्यांना आवश्यक दर्जेदार पशुखाद्य माफक दरात आणि कमी वेळेत उपलब्ध होणार आहे। याशिवाय डेअरी कॅम्पसमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाला डिझेल भरण्याची सुविधा लवकरच सुरू होणार असून त्यासाठी पेट्रोल पंपाच्या उभारणीचे कामही चालू आहे। जगाच्या बाजारपेठेत दूध व्यवसायामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि मशीनचा वापर केला जात आहे। भारतीय शेतकरी आणि दूध व्यावसायिक यांना या तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा म्हणून अत्याधुनिक विदेशी मशिनरीची आयात आणि विक्री लवकरच सुरू करण्यात येणार असून वरील सर्व गोष्टींचा विचार करून प्रशांत पाटील यांना उद्योग भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। त्यानिमित्त त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह महाराष्ट्र राज्य डॉक्टर जालिंदर सुपेकर तर उद्घाटक म्हणून पुणे येथील मगरपट्टा सिटीचे निर्माते सतीश मगर उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी हायड्रॉलिक सोलापूरचे शरद ठाकरे, नॅचरल शुगर इंडस्ट्रीज धाराशिवचे बीबी ठोंबरे, किर्दत ग्रुप ऑफ संभाजीनगरचे सुनील किर्दत, आयडियल ग्रुप सांगलीचे प्रकाश अवताडे, चिंतामणी मोटर्स सांगलीचे उज्ज्वल साठे, ईश्वेत बायोटेक सिंदखेड राजाचे संजय वायाळ पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, आमदार मंगेशदादा चव्हाण, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष वैभव तळेकर, प्रदेश महासचिव संजय वायाळ पाटील, प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, राज्य समन्वयक सुधाकर पाटील, प्रकाश अवताडे, सचिव भगवान शिंदे, विभागीय अध्यक्ष विशाल देसले, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले।